नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक. आज 23 सप्टेंबर 2025. आज महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती असेल आणि महाराष्ट्राच्या कुठल्या विभागामध्ये आज पाऊस होईल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. लाईव्ह सध्या म्हणजे सध्या कंडिशनमध्ये कुठे पाऊस पडत आहे ते आपण पाहून घेणार आहोत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातील जी लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे त्या ठिकाणी वातावरण संपूर्णपणे समुद्र सानिध्य तिला पोषक आहे. लो प्रेशर सिस्टीमला जे तापमान आवश्यक असतं ते होणार आहे आणि ही लो प्रेशर सिस्टीम डीप डिप्रेशनपर्यंत जाणार आहे आणि तिचा मार्ग कसा असेल त्यावरही आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं आणि तिचा मार्ग पाहणार आहोत आणि ती महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या विभागामध्ये आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त इफेक्ट करून जाणार आहे, परिणाम करून जाणार आहे, त्या सर्व बाबी आपण या ठिकाणी आज समजून घेऊ. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्र परिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, तर मित्रांनो, सध्या नाशिक विभागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार असा पाऊस चालू आहे. त्यानंतर पुणे विभागातील अहिल्यानगर असेल आणि परिसरात असेल मोठ्या प्रमाणावर पाऊस चालू आहे. या सर्व मध्य महाराष्ट्रातील भागात सध्या हा पाऊस चालू आहे आणि पुढील साधारणतः 1-2-3 घंटे हा पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, आज 23 तारीख, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की साधारणतः 22-23 तारखेपर्यंत या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या महाराष्ट्रात चालू असतील. पण मित्रांनो, एक आश्चर्याची गोष्ट घडलेली आहे. लो प्रेशर सिस्टीम विकसित झाल्यानंतर किंवा झाल्यापूर्वीच 22 तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये, दक्षिण मराठवाड्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीमने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. आपण 22 तारीखला पाहिलं, काल 23 तारीख, 21 तारीख, 22 तारीख आणि आज 23 तारीख, हे तिन्ही दिवस परत एकदा राज्यातील जो मराठवाडा आहे, विशेषतः पूर्व मराठवाडा, यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी हा भाग आहे. दक्षिण मराठवाडा यामध्ये धाराशिव आहे, लातूर आहे, सोलापूर जरी मराठवाड्यातला भाग नसला परंतु सोलापूरचे भागसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. त्यानंतर बीड आहे, जालना आहे. या ठिकाणी जालन्यामध्ये सुद्धा जबरदस्त पाऊस झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा रात्री बहुतांश ठिकाणी झालेला आहे आणि आज सुद्धा या सर्व विभागामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे आज सुद्धा राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. असो, त्यानंतर आपण या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम, बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम ही 20° ते 22° अक्षवृत्तादरम्यान तयार झालेली. आता इथं मला तुम्हाला बंगालचा उपसागर दाखवता येत नाही, परंतु एक प्रतिकात्मक आपण त्याचं ठिकाण समजू, कारण हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. भारताचा नकाशा जर असता तर तुम्हाला मी ते दाखवले असते आणि बहुतांश यापूर्वी दाखवलेलं आहे. मित्रांनो, ती निर्माण झालेली आहे आणि त्याचा 25 तारखेपासूनच खऱ्या अर्थानं आपल्या राज्यावर परिणाम करायला सुरुवात होणार आहे. तर 25ला कुठे होणार आहे? तर पूर्व विदर्भात, म्हणजे नागपूर विभाग जो आहे, नागपूर विभागातील जो पूर्व जिल्हे आहेत पूर्वेकडील, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गडचिरोली आहे, गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये ही सिस्टीम काय करणार आहे? परिणाम करणार आहे. त्यानंतर नागपूर विभागातील, अमरावती विभागातील जो भाग आहे यामध्ये खुद्द अमरावतीचा दक्षिण भाग आहे, अकोला, वाशिम, यवतमाळ हा पट्टा, बुलढाणा या भागात ही सिस्टीम जबरदस्त इफेक्ट करणार आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने ही सिस्टीम पूर्वेकडील जे महाराष्ट्रातले, विशेषतः मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, कारण पश्चिम विदर्भाला लागून असणारे जे जिल्हे आहेत त्याच्यावर ही सर्व सिस्टीम परिणाम करणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना दक्षिण भाग, त्यानंतर इकडं जर आपण आलो पुढं सोलापूर जिल्हा, या सिस्टीमचा जबरदस्त इफेक्ट हा सोलापूर जिल्ह्यावर परिणाम राहणार आहे. कारण ही सिस्टीम
आंध्र प्रदेश, तेलंगणा करत करत कर्नाटकमध्ये एंटर करणार आहे आणि कर्नाटकमध्ये उत्तर कर्नाटकमध्ये विशेषतः करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर जबरदस्त पावसाच्या नोंदी आपल्याला झालेल्या दिसतील. अ, पुणे विभागातील हा सर्व भाग येतो. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात सुद्धा ही सिस्टीम परिणाम करणार आहे. संपूर्ण घाटावर साधारणतः 26-27 तारखेला या सिस्टीमचा जोर असेल. नाशिक विभागामध्ये सुद्धा ही सिस्टीम परिणाम करणार आहे. 26-27 तारीख या राज्यासाठी 28 तारीखसुद्धा कमी अधिक प्रमाणात जो अंतर्गत महाराष्ट्र आहे आपला, यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, बीड, जालना जालना या ठिकाणी ह्या सर्वच बीड असेल, जालना असेल, परभणी असेल, इकडं तुमचा जळगाव आहे. जळगाव, धुळ्यावर सुद्धा काही प्रमाणात या सिस्टीममुळे पाऊस पडणार आहे. परंतु फार परिणाम मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की हा जो पट्टा आहे राज्याचा उत्तरेकडील, या उत्तरेकडील राज्यामध्ये या लो प्रेशर सिस्टीममुळे थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उत्तर मराठवाड्याचा सुद्धा भाग आहे. दक्षिण मराठवाड्यात निश्चित या सिस्टीमचा परिणाम राहणार आहे, नाही असं नाही. परंतु उत्तर मराठवाड्यातला जो भाग आहे, यामध्ये जालना येतो, छत्रपती संभाजीनगरचा भाग येतो, काही परभणीचा भाग येतो. हा जो भाग आहे, या भागात निश्चितच या सिस्टीमचा थोडासा कमी प्रमाणात आपल्याला प्रभाव दिसतोय आणि तसं जर झालं तर मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी थोडासा दिलासादायक अंदाज आहे. ज्याला आपण मी काल परवा सांगितलं, की अभूतपूर्व चमत्कार ही सिस्टीम घडवणार आहे. आणि एकूण जर आपण पाहिलं तर या सिस्टीमचा जो परिणाम आहे तो पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्यानंतर घाटावर संपूर्ण होणार आहे. कारण जसं ही सिस्टीम पश्चिमेकडे सरकणार आहे, त्या पद्धतीनं अरबी समुद्रावरून हिला बाष्प पुरवठा होणार आहे आणि त्यामुळे ती अधिक स्ट्रॉंग होणार आहे परत या ठिकाणी. म्हणून जबरदस्त परिणाम ती घाटाच्या पूर्व उतारावर, घाटाच्या पश्चिम उतारापेक्षा पूर्व उतारावर आणि नंतर पश्चिम उतारावर सुद्धा, यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, रायगड आहे, हे सर्वच घाटावरील जिल्हे आहेत. तुमचं पालघर असेल, नाशिक पश्चिम असेल, या सर्व भागात 27, 28, 29 पर्यंत ही सिस्टीम काय करणार आहे, अटॅक करणार आहे. जबरदस्त पावसाच्या नोंदी झालेल्या असतील आणि या कालखंडात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर जी भीमा नदी आहे, या भीमा नदीला असेल, गोदावरी असेल, हिला मोठ्या पूर येण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सकल भागातील महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, हा एक अंदाज आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो, की शेतकरी बांधवांनो, सातत्याने आमच्यासारखे छोटेसे हवामान अंदाजक आपल्याला अलर्ट देत आहेत, सतर्क करत आहेत. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा, सावध राहा आणि येणाऱ्या परिस्थितीचा कसा सामना करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, खरं तर या सिस्टीमने आपल्याकडे चमत्कार घडायला होता, ही नष्ट होऊन कुठेतरी दुसरीकडे जायला पाहिजे होती. तसं होत नाही. ऑलरेडी आमच्या मराठवाड्याला इतक्या अतिरिक्त पावसाची आवश्यकता नाही आणि जर असा कंडिशनमध्ये जर पाऊस होणारच आहे आणि तो जर झाला तर मित्रांनो, मी तर म्हणतो माझा अंदाज खोटा ठरावा. मी जे बोललो ते कापसाच्या वाती आणि सोयाबीनचा पिवळा चिखल केल्याशिवाय हा निसर्गाला सुद्धा चैन पडत नाही की काय, असा आता भास झालेला आहे. संपूर्ण राज्य ओल्या दुष्काळाकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, आज आमच्या अंबड तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बोंब मारो आंदोलन केलेलं आहे. संपूर्ण तालुक्यातील लोक आज अंबड तहसीलवर धडकणार आहेत आणि निश्चितच या प्रेशरमुळे त्यांना राज्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा लागणार आहे. प्रशासन याची गंभीरपणे दखल घ्यावी लागणार आहे. कारण जबरदस्त पाऊस, प्रत्यक्ष फील्डवर जर आपण गेलो तर शेती पिकाची काय हाल झाली हे त्या शेतकऱ्यालाच माहीत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं दुखणं निश्चित प्रशासन ऐकून घेईल, अशी एक या निमित्तानं आपण आशा करू. मित्रांनो, एवढंच आज. धन्यवाद.